तर मित्रांनो, आता जाकीर भाई यांना पण विचारूया, पूर्वी निसर्ग कसा होता, म्हणजे त्यांच्या भाषेत आपण ऐकूया, म्हणजे त्यांच्या शब्दात त्यांचं प्रेम किती होतं त्यावेळेच्या आणि आताच्या ह्याच्यावरती सांगू शकाल का? पूर्वी निसर्ग असा होता की पहिला पाऊस जास्ती व्हायचा, 450 इंच पाऊस व्हायचा. आता काय पाऊस आता 200-250 इंच होतो फक्त. पहिले अम्बेसेडर फॅट, त्याच्या अगोदर डॉज गाडी, प्लायमोद हे चालायचे. पहिले मातीचे रस्ते होते, पहिले टांगे वगैरे असायचे. त्या टायमिंगला रस्ते असे कच्चे असायचे. आणि ज्या टायमिंगला रोड झाले त्या टायमिंगला अम्बेसेडर फॅट चालू झाल्या. अम्बेसेडर फॅट चालू झाल्याच्या नंतर त्या टायमिंगला रेट आमचा होता 60 रुपये 80 रुपये असा होता. 60 रुपये दर्शनला होते, 80 रुपये प्रतापगडला होते. त्याच्यानंतर परत 80 रुपये झाले पॉईंटचे, 120 रुपये झाला प्रतापगड. मग त्याच्यानंतर निघाल्या इंडिका वगैरे अशा गाड्या निघाल्या. मग आता स्विफ्ट वगैरे. आज पहिल्यापेक्षा निसर्गामध्ये आता बदल झालाय, बदल भरपूर झालेला आहे. म्हणजे पर्यटनांची रहदारी वाढली आता हा, महाबळेश्वरला. वाढलेली आहे. म्हणजे महाबळेश्वरला पर्यटक आल्यानंतर तुम्ही काय सांगू शकाल त्यांना, म्हणजे जास्त करून त्यांनी सुरक्षेच्या बाबतीत टॅक्सीचा उपयोग कसा करावा? टॅक्सीचं कसं, आता पॅसेंजरच्या हिशोबानं पॅसेंजर एक टूर घेतं, 2 टूर घेतं, 3 टूर घेतं. अख्ख्या दिवसावर सुद्धा गाडी घेतात, हायर करतात ते पॅसेंजर. मग त्यांना आम्ही व्यवस्थित मार्गदर्शन करून व्यवस्थित फिरवायचं हे करतो. आता तुमचा एवढ्या वर्षाचा ड्रायव्हिंगचा अनुभव आहे, तर पार्किंग किंवा हे बाकीच्या ज्या समस्या आपल्याकडे आहेतच थोड्याफार, पण जे आपल्याकडे ट्रॅफिक होतं ते कशा कारणामुळे होतं तुम्हाला काय वाटतं? आपल्याकडं बाहेरची लोक भरपूर येतात, बाहेरच्या लोकांच्या गाड्या भरपूर असतात. पार्किंग आपल्याकडे कमी पडतं. काही ठिकाणी पार्किंगला लावल्या गाड्या तर जॅम्बर लावले जातात. पोलीस लोक त्यांना जॅम्बर लावून दंड मारतात किंवा असे लय हे करतात. तर बघू शकता मित्रांनो, काकांनी चांगली माहिती दिलेली आहे.